खूप वर्षापूर्वी शिवनेरी किल्ला या उंच आणि मजबूत किल्ल्यावर एक गोड बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणापासूनच शिवाजी महाराज खूप हुशार आणि धाडशी होते. ते किल्ल्यांच्या अंगावर खेळायचे, पण त्यांचे खेळ साधे नव्हते. ते मातीचे किल्ले बनवायचे, मित्रांसोबत राजा सेनापती खेळ खेळायचे. एक दिवस त्यांच्या आई जिजाबाई त्यांना जवळ बसून रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, शुभा, नेहमी सत्याचा मार्ग धरायचा, कमजोर लोकांची मदत करायची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायचं. लहान शिवाजी खूप लक्ष देऊन ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. त्या रात्री शिवाजी आकाशाकडे बघत विचार करत होते, मी मोठा होऊन असा राजा बनेल जो सगळ्यांना न्याय देईल. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मित्रांना बोलावलं आणि म्हणाले, आपण आपला स्वतःचा किल्ला बनवूया. सगळे मिळून त्यांनी मातीचा किल्ला बनवला. शिवाजी त्यावर उभे राहिले आणि म्हणाले, हे माझं स्वराज्य आहे. त्यांच्या छोट्या मनात एक मोठं स्वप्न जन्माला आलं होतं, स्वराज्याचं स्वप्न. आई जिजाबाईंनी दुरून ते पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्या मनात म्हणाल्या, हा मुलगा एक दिवस खूप मोठा राजा बनेन. तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून एक मेसेज मिळणार आहे, तो म्हणजे लहान वयातच मोठे स्वप्न बघणे खूप महत्त्वाचं असतं. शिवाजी महाराजांसारखं धैर्य आणि चांगुलपणा आपल्यातही असायला हवा ना. तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं लिहायचं आहे सर्वांनी. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.